भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 या कालखंडातील जो इतिहास आहे मुघलांचा इतिहास हे समजून आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत, समजून घेत आहोत. घटक क्रमांक 1 मुघलकालीन इतिहासाची साधने जी होती ती संपूर्णपणे आपण समजून घेतली. आणि आपला हा दुसरं प्रकरण म्हणजे मुघल साम्राज्याची स्थापना. आणि मुघल साम्राज्याची स्थापना करणारा कोण होता तर बाबर होता. या बाबराबद्दल आपण सविस्तरपणे माहिती कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपल्या शिकवणीमध्ये पानिपतची पहिली लढाई म्हणजे पानिपतची पहिली लढाई ही भारतामध्ये घडून आली. या पानिपतच्या पहिल्या लढाईबद्दल म्हणजे सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर बाबर हा मुघल घराण्याचा संस्थापक म्हणजे बाबराने भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केली. आतापर्यंत जो भाग आपण कालच्या प्रकरणामध्ये बघितला होतो तो बाबराची वैयक्तिक माहिती पूर्ण माहिती समजून घेतली. बाबर कोण होता, बाबराचं मूळ स्थान कोणतं होतं हे सर्व गोष्टी आपण पाहिलं. पण या प्रकरणामध्ये आपण पानिपतची पहिली लढाई याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर कालचा पॉइंट बाबर, याच्यानंतर पानिपतची पहिली लढाई. तर सर्वप्रथम पानिपतची पहिली लढाई कोणाविरुद्ध, या बाबराची पानिपतची पहिली लढाई आहे ही इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. आणि ही लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये घडून आली. ही लढाई समजून घेण्या अगोदर थोडक्यात इब्राहिम लोधीचा आपण त्याचा इतिहास समजून घेऊ. इब्राहिम लोधीच्या राजवंशाची थोडक्यात माहिती पाहू. इब्राहिम लोधी अगोदर म्हणजे लोधी घराण्याचा जो संस्थापक होता तो होता बहलोल लोधी. आणि या बहलोल लोधीने इसवी सन 1451 ते इसवी सन 1489 या कालखंडामध्ये लोधी घराण्याची सत्ता प्रस्थापित केली म्हणजे निर्माण केली. मग बहलोल लोधीच्या नंतर सिकंदर लोधी हा शासक म्हणून पुढे आला, उत्तराधिकारी. त्याचा कालखंड होता इसवी सन 1489 ते इसवी सन 1517. या कालखंडामध्ये त्यांनी लोधी घराण्याची सत्ता सांभाळली. त्याच्यानंतर या सिकंदर लोधी नंतर इब्राहिम लोधी याचा कालखंड म्हणजे इसवी सन 1517 ते इसवी सन 1526. या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केली. आणि याच कालखंडामध्ये बाबराने म्हणजे इसवी सन 1526 मध्ये बाबराने दिल्लीवर आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी झालेलं युद्ध म्हणजे पानिपतची पहिली लढाई. म्हणजे बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी हे लोधी घराण्याचे राजवंश म्हणजे सुलतान म्हणून होते. पुढे इब्राहिम लोधी यांनी इसवी सन 1517 ते 1526 च्या कालखंडामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली आणि तो राज्य करू लागला. पण इब्राहिम लोधी हा रागीट स्वभावाचा, त्याचबरोबर एकछत्री अंमल निर्माण करणारा शासक म्हणून त्याची नावलौकिक मिळालं. म्हणजे तो स्वतःला एक राजा आणि राजाप्रमाणे तो स्वतःला समजत होता. अन्य लोकांना त्यांनी महत्त्व देणं कमी केलं. त्याच्या राजदरबारामध्ये अफगाण लोक होते, ते सरदार किंवा सामंत होते. अफगाण लोक हे तत्कालीन स्थितीमध्ये सिकंदर लोधी आणि बहलोल लोधीच्या काळात सुद्धा या सरदारांना खूप मोठं आदराचं मानाचं स्थान होतं. पण या इब्राहिम लोधीने यांना मान सन्मान देणं दूर ठेवलं. त्याचबरोबर या लोधी घराण्यामध्ये एक पद्धत होती की जो शासक लोधी घराण्याचा शासक म्हणून येईल त्याला सर्वानुमते म्हणजे सर्व सरदार सामंत असतील हे एकमताने त्याची निवड करायची. लोधी घराण्यातला शासक असायचा पण तो कोण असावा यासाठी निवड केली जायची. आणि जे काही कुशल माणसं होती किंवा नेतृत्व होतं हे इब्राहिम लोधीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न करत होते. पण इब्राहिम लोधी हा स्वतःकडे सर्व सत्ता मिळवून घेऊन
त्यांनी सर्व लोकांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलं. सरदार सामंत असतील त्यांचा अपमान करायला सुरुवात केलं किंवा त्यांच्या काही गोष्टी जे सल्ले असतील ते ऐकण्यास तो राजी नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सरदार सामंत जे लोक होते त्या सर्वांनी काय केलं तर इब्राहिम लोधी विरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केली आणि इब्राहिम लोधी यांच्या विरुद्ध बंड करायला सुरुवात केलं. विद्रोहाचं वातावरण निर्माण झालं. सैन्यामध्ये व्यवस्था राहिली नाही. सैन्याचं योग्य पद्धतीने त्याचा पगार कमी मिळू लागला सैन्याला, कारण उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही. भ्रष्टाचार जास्त पद्धतीने वाढला आणि जे काही सामंत सरदार होते हे सर्वजण इब्राहिम लोधीच्या विरोधात वातावरण निर्माण करू लागले. तत्कालीन स्थितीमध्येच बाबर हा भारताच्या वायव्य भागामध्ये किंवा भारतावर स्वाऱ्या करण्यास तत्पर होता किंवा भारतावर स्वाऱ्या करत होता. आपण कालच्या घटकामध्ये सुद्धा माहिती पाहिली की बाबराने इसवी सन 1519 ते 1526च्या कालखंडात 1525च्या कालखंडात 1519 ते 1525च्या कालखंडात म्हणजे या 6 वर्षामध्ये 4 वेळा युद्ध केलं होतं. आणि हे 4 युद्ध कोणकोणत्या पद्धतीचं होतं तर पहिली वेळेस त्याने इसवी सन 1519 मध्ये वायव्य प्रदेश त्यालाच बजोरो भेदा हिंदू बेग नावाच्या शासकावर त्यांनी विजय मिळवला. पण तो विजय दीर्घकाळ टिकला नाही. त्याला पुन्हा काबूलकडे परत जावं लागलं आणि तो हारला. पुन्हा ती सत्ता नष्ट झाली. त्याच्यानंतर इसवी सन 1519 मध्ये पुन्हा त्यांनी त्याच वर्षामध्ये युसुफजाई नावाच्या टोळ्यांचा पराभव केला होता. पण हा पराभव केल्यानंतर त्याला अर्धवट म्हणजे हे नेतृत्व सैन्याचं नेतृत्व सोडून परत जावं लागलं. का तर काबूलमध्ये त्याला त्यांच्या काबूलचं जे मूळ राजघराणं किंवा त्याची जी सत्ता होती तिथे विद्रोहाचं वातावरण निर्माण झालं होतं. म्हणून अर्धवट जी काही युद्ध आहे ते सोडून बाबराला परत जावं लागलं. हे दुसरे युद्ध होतं. नंबर 3ला होतं इसवी सन 1520 मध्ये सियालकोट पर्यंतचा प्रदेश बाबराने जिंकून घेतला. तो प्रदेश सुद्धा जिंकल्यानंतर बाबर हा पूर्णपणे त्यावर विजय मिळवू शकला नाही. त्याने अर्धवट पद्धतीने तो विजय मिळवला. आणि का मिळवला? अर्धवट पद्धतीने विजय मिळवून तो परत का जावं लागलं तर काबूलमध्ये पुन्हा विद्रोहाचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे बाबराला काबूलचा प्रदेश आणि भारतातला प्रदेश दोन्हीकडचाही सांभाळायचा होता. पण अशा स्थितीमध्ये काबूल हे त्याचं मुख्य स्थान होतं. ते जर आपल्या हातातून निसटलं तर आपली सत्ता टिकणार नाही हे बाबराला माहीत होतं. म्हणून तो पुन्हा पुन्हा काबूलकडे जात होता. पण त्याला भारतावर आक्रमण करायची एक इच्छा होती. मग त्याच्यानंतर इसवी सन 1524च्या कालखंडामध्ये लाहोर दिपालपूर नावाच्या ठिकाणापर्यंत त्यांनी विजय मिळवला आणि त्या ठिकाणी आपले सामंत सरदार सुद्धा तिथे नेमले. त्यांनी त्या ठिकाणचा म्हणजे इसवी सन 1525 पर्यंत पंजाबवर सत्ता सर्व ठिकाणी पसरली आणि एक स्वतःचा आपला एक राज्यपाल म्हणजेच त्या ठिकाणी आलम खान यांची नेमणूक केली बाबराने आणि काबूलकडे निघून गेला इसवी सन 1525 मध्ये. पण तत्कालीन स्थितीमध्ये तो निघून गेल्यानंतर लोधी घराण्याचा शासक म्हणजे इब्राहिम लोधी त्यांनी काय केलं तर इब्राहिम लोधीने त्याच्यावर आक्रमण करायला सुरुवात केली आणि तो प्रदेश पुन्हा मिळवून घेतला. याचा परिणाम काय झालं तर बाबराला इब्राहिम लोधी विरुद्ध युद्ध करणे भाग पडले. त्यावेळेस आलम खान यांचा पराभव म्हणजेच बाबराने नेमून दिलेला जो राज्यपाल होता त्याचा पराभव इब्राहिम लोधीने केला आणि या आलम खानचा पराभव झाल्यानंतर बाबराने पुन्हा एकदा या आलम खानाच्या मदतीने इब्राहिम खानच्या लष्करामध्ये फूट पाडली आणि कट कारस्थान करायला सुरुवात केली. आणि तत्कालीन स्थितीमध्येच त्याच काळामध्ये तर दौलत खान लोधी असेल हा इब्राहिम लोधीचा भाऊ यांनी बाबराला आमंत्रित केलं किंवा एक सांगितलं की भारतावर आक्रमण करा. त्याचबरोबर भारतातले जे काही इब्राहिम लोधीच्या सैन्यामध्ये दाखल असणाऱ्या किंवा राज्यामध्ये असणारे जे सरदार सामंत होते यांना सुद्धा इब्राहिम लोधीची सत्ता नको होती. कारण इब्राहिम लोधी हा स्वतंत्रपणे राज्यकारभार करण्यासाठी एक स्वतंत्र राजा म्हणून स्वतःला समजत होता आणि त्या ठिकाणी अफगाण जे सरदार होते यांना मानाचे स्थान देत नव्हतं. अशा स्थितीमध्ये सर्व बाजूने इब्राहिम लोधी हा पानिपतच्या लढाईशी एक केंद्रबिंदू बनला आणि बाबराला सुद्धा
भारतावर त्यांनी 1519 ते 1525च्या कालखंडामध्ये जवळपास 4 युद्ध केले 6 वर्षाच्या कालखंडामध्ये. त्याला यश मिळत नव्हतं. आणि शेवटच्या वेळेस इब्राहिम लोदीने बाबराची सत्ता हस्तगत केली होती. तो सुद्धा राग बाबराच्या मनात होता. त्याचबरोबर बाबराला मदत मिळाली कोणाची, तर इब्राहिम लोदीच्याच सैन्यातील किंवा इब्राहिम लोदीच्या भावाकडून, काकाकडून मदत मिळाली की हा प्रदेश म्हणजेच इब्राहिम लोदीची सत्ता नष्ट बाबराने करावी. या सर्वांचा हेतू काय होता? इब्राहिम लोदीच्या सैन्यातले सामंत, सरदार, जे काय भाऊ दौलत खान लोदी असतील, काका असतील, या सर्वांचा उद्देश काय होता? तर बाबर हा काय करणार आहे, तर भारतामध्ये विजय मिळवून तो ह्या ठिकाणची संपत्ती लूट करून, म्हणजे जसं मोहम्मद गजनी असेल, मोहम्मद घोरी असेल, मोहम्मद गजनी असतील, अशा ज्या शासकांनी पूर्वीपासून भारतामध्ये आक्रमण केलं, या ठिकाणची संपत्ती लुटून घेऊन गेली नाही, ते काय सत्ता प्रस्थापित केली नाही. तशाच पद्धतीने बाबर काय करेल, भारतावर विजय मिळवेल, इथली संपत्ती लुटून घेऊन जाईल आणि इब्राहिम लोदीचा पराभव झाल्यानंतर आपण पुन्हा सत्तेवर बसू, असं लोदी घराण्यातील अन्य व्यक्तींना, सरदार सामंतांना वाटलं. पण या उलट झालं. तर बाबराने 1526 मध्ये 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये जे युद्ध घडून आणलं, युद्ध केलं, त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आणि इथे स्थायिक झाला आणि मुघल घराण्याची सत्ता स्थापन केली. हे आतापर्यंतचा भाग म्हणजे इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध का झालं याची कारणे, किंवा इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात युद्धाची परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेतलं. आता प्रत्यक्षपणे आपण पानिपतची पहिली लढाई म्हणजेच 21 एप्रिल 1526 मध्ये कशा पद्धतीने झाली हेच समजून घेणार आहोत. तर इब्राहिम लोदी आणि बाबरात पानिपत या ठिकाणी युद्धास सुरुवात झालं. युद्ध होत असताना बाबराने तत्कालीन स्थितीमध्ये, बाबर हा तुर्की असेल, इराणी असेल किंवा अन्य ज्याही युसुफजाई टोळ्या असतील, यांच्याशी सतत आक्रमण करत आला होता. बाबर लहानपणापासून काय होता, तर युद्ध त्याच्या नशिबी आलं होतं. सतत लहानपणी त्याचे वडील वारल्यामुळं त्याला स्वतःची समरकंद असेल, फरगना असेल, काबूल असेल, या ठिकाणची सत्ता गमवावी लागली होती आणि त्याला लहानपणापासून अन्य जे काही टोळ्या असतील, त्या टोळ्या म्हणण्यापेक्षा जे शासक होते विदेशात, यांच्याशी युद्ध करावं लागलं होतं आणि त्याला माहीत होतं की युद्ध कशा पद्धतीचं असतं आणि प्रत्येक शासकाशी युद्ध केल्याने त्याला नवीन तंत्राची माहिती झाली होती. आणि तत्कालीन स्थितीमध्ये बाबराने एक नवीन तंत्र म्हणजे तुलुघमा नावाची एक पद्धत आणली. त्याचबरोबर तोफेचा वापर करायला सुरुवात केली. तुलुघमा पद्धतीच्या माध्यमातून बाबराने सर्वप्रथम पानिपतची पहिली लढाई म्हणजे 21 एप्रिल 1526 मध्ये झालेली पानिपतची पहिली लढाई, यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये तोफेचा वापर केला आणि तोफेमध्ये जास्त प्रमाणात बारूद भरला जायचा आणि जो पुढे हल्ला केला जायचा, याच्यामध्ये अनेक लाख माणसे किंवा अनेक सैनिक मारले जायचे आणि त्यामुळे बाबराचा विजय झाला होता. बाबराकडे सैन्यशक्ती ही 40,000च्या जवळपासच होती, पण त्याची इच्छाशक्ती, सैन्याचं नेतृत्व अशा गुण असल्यामुळे बाबर सर्वप्रथम त्यांनी जे तुलुघमा नावाची पद्धत होती, यांनी काय केलं, बाबराने आपले 4-5 सैन्याचे 4-5 भाग केले. की इब्राहिम लोदीची जी सैन्य व्यवस्था होती, आज सर्वप्रथम आपण काय करू, बाबराच्या युद्धनीतीबद्दल माहिती घेऊ, म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये बाबराने कशी तयारी केली आणि त्याच्यानंतर आपण इब्राहिम लोदीची माहिती घेऊ. तर बाबराच्या जो लढाई होती, तुलुघमा नावाची पद्धत त्यांनी बाबराने भारतामध्ये म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण केली. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम तोफेचा वापर करण्यास सुरुवात केला आणि या तोफेचा प्रमुख म्हणून त्यांनी उस्ताद अली आणि मुस्तफा खान नावाच्या 2 आपल्या जे काही कौशल्यपूर्ण असलेला तोफेचा मारा करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक केली. आणि ही तोफेचा वापर ते कशा पद्धतीने करायचे, तर 2 जे बैलगाड्या असतात, त्या 2 बैलगाड्यामध्ये काही अंतर ठेवून त्यामध्ये योग्य तो अशा बांधणी करून त्या 2 बैलगाड्याचे त्यावर तोफा ठेवल्या जायच्या. 2 बैलगाड्याच्या माध्यमातून त्याला जे बैल असतील किंवा अन्य काही जनावर असतील त्याला त्याच्या माध्यमातून ते ओढत नेले जायचे. ज्या ठिकाणी तिथं ठेवल्यानंतर ते तोफा हा पुढे डागल्या जायच्या. म्हणजे तोफा वाहून नेण्यासाठी बैलगाडीच्या माध्यमातून त्यांनी तोफेचा वापर केला. त्याचबरोबर अनेक
ठिकाणी त्यांनी आपल्या सैन्याची व्यूहरचना केली होती. कशा पद्धतीची? तर त्यांनी आपल्या सैन्याच्या 4-5 तुकड्या केल्या आणि त्या तुकड्यामध्ये काय पद्धत होती? तर एक तुकडी इब्राहिम लोदीच्या विरुद्ध आक्रमण करून आल्यानंतर ते थकली असेल किंवा त्या सैन्याचं आता युद्ध करण्याची कॅपॅसिटी किंवा ती क्षमता नष्ट झाली, त्यावेळेस ते सैन्य बाजूला जायचं आणि पुढचं नवीन जोमाने दुसरी तुकडी पुढे पाठवली जायची. म्हणजे एकदाच युद्ध करण्यासाठी सैन्याच्या तुकड्या पाठवल्या नाही, तर थोड्या थोड्या प्रमाणात त्यांनी तुलुगमा नावाच्या पद्धतीमध्ये पुढे वापर केला. त्याचबरोबर आपल्या सैन्याच्या भागामध्ये त्यांनी खंदक सुद्धा निर्माण केले होते. म्हणजे विदेशी इब्राहिम लोदीचे जर सैन्य येत असेल तर सर्वप्रथम त्या खंदकामध्ये पडलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, एक एक तुकडी पुढे पाठवत गेलं. म्हणजे जी तुकडी सुरक्षित ठिकाणी आहे ती तशाच पद्धतीने राहू लागली आणि एक एक तुकडी इब्राहिम लोदीच्या सैन्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. म्हणजे ही पद्धत त्यांनी 4 पद्धतीच्या तुकड्या म्हणजे 2, 3, 4 पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्या केल्या आणि ते नव्या जोमाने इब्राहिम लोदीच्या सैन्यावर आक्रमण करू लागले. म्हणून इब्राहिम लोदी विरुद्ध बाबराला एक तुलुगमा पद्धतीचा वापर त्यांनी केला. त्याचबरोबर त्या तोफेचा वापर केल्यानंतर एका तोफेमधून लागलेला बारूद किंवा गोळा असेल त्याच्या माध्यमातून एक 100-200 इब्राहिम लोदीचे व्यक्ती मारले जाऊ लागले आणि त्यामुळं ही तुलुगमा पद्धत भारतामध्ये सर्वप्रथम त्यांनीच वापरली, अंगीकार केलं. तोफेचं तुलुगमा पद्धत सुद्धा आणली बाबराने. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तोफा सुद्धा वापरल्या. अचानकपणे हल्ला झाल्यानंतर इब्राहिम लोदीचे जे काही सैन्य आहे हे चलबिचल व्हायला लागले, सैरवर पळू लागली. लाखोच्या संख्येमध्ये सैन्य असून सुद्धा इब्राहिम लोदीचा पराभव होण्यास बाबराने एक मजबुरी निर्माण केली. ही होती बाबराच्या लढाईची एक युद्धनीती. आणि अशीच युद्धनीती याच्या उलट इब्राहिम लोदीची युद्धनीती कशी होती? तर इब्राहिम लोदी हा स्वतःला एक सम्राट शासक म्हणून समजत होता, स्वतःला एक नेतृत्व सांभाळणार. पण त्या काळामध्ये बाकी जे अफगाण सैनिक होते त्यांनीच पाठिंबा द्यायला तयार नव्हते. त्यांनी वरून फक्त इब्राहिम लोदीच्या बाजूने युद्धात सामील होण्यासाठी पण गेले, पण त्यांनी इब्राहिम लोदीची सत्ता टिकवून राहावी यासाठी प्रयत्न केला नाही आणि त्याचाच परिणाम काय झालं? तर बाबराने त्याचा फायदा घेतला. लाखोच्या संख्येने असणाऱ्या सैन्यावर बाबराने काही 40,000चे सैन्य टप्प्याटप्प्याने पाठवून त्याच्यावर हमला करायला सुरुवात केला. अनेक तत्कालीन स्थितीमध्ये इब्राहिम लोदीच्या बाजूने आक्रमण करणारे जे सैन्य तुकड्या होत्या की जे इब्राहिम लोदीची बद्दल द्वेष बाळगणाऱ्या होत्या, त्यांनी इब्राहिम लोदीच्या सैन्यातून माघार घेतली आणि बाहेर दूर जाऊ लागली, कारण आपली जीवितहानी होऊ शकते किंवा आपले सैन्य मारू जाते म्हणून बाजूला तुकड्या निघून जाऊ लागल्या. इब्राहिम लोदी हा काय झाला तर एकटा पडला. त्याच्याकडे सैन्यशक्ती असून सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती, त्याच्याकडे योग्य व्यक्तीची नेमणूक नव्हती आणि सर्व व्यक्तींना असं वाटतही नव्हते की इब्राहिम लोदीची सत्ता टिकून राहावी. कारण याच ज्या काय सरदार सामंत असतील किंवा त्याचे भाऊ असतील, काका असतील, यांनी काय केलं होतं तर बाबराला आमंत्रित केलं होतं की भारतामध्ये येऊन इब्राहिम लोदीची सत्ता तुम्ही नष्ट करा, आम्ही तुम्हाला मदत करू. मदत बाह्य म्हणजे दाखवणारी मदत नव्हती तर अंतर्गत पद्धतीने होती. म्हणजे इब्राहिम लोदीने जेव्हा बाबराविरुद्ध पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये सैन्य दाखल केलं त्यावेळेस सर्व सेना एकजुटीने इब्राहिम लोदीच्या पाठीमागे नव्हती. तर ती युद्ध सुरू झाल्यानंतर आपापल्या पद्धतीने बाहेर पडायला सुरुवात झाला आणि इब्राहिम लोदी हा एकटा पडला. आणि या संधीचा फायदाच म्हणजे बाबराने तोफेचा वापर करायला सुरुवात केला. तुलगमा पद्धत म्हणजे आपल्या टप्प्याटप्प्याने सैन्य पाठवलं, त्याच्यावर हल्ले करायला सुरुवात केलं आणि हे हल्ले अशा जोरदार पद्धतीने होते की लाखो सैनिक ही जीवितहानी व्हायला लागली. आणि इब्राहिम लोदीचा त्यामुळेच पानिपतची पहिली लढाई म्हणजे 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला. हे होतं सैन्याची जी काय स्थिती होती, सैन्याची स्थिती आणि युद्ध कशा पद्धतीने झालं. आता या युद्धामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये युद्ध समाप्त झालं, बाबराचा विजय झाला. त्यावेळेस बाबरानं काय केलं? सर्वप्रथम तर जी सैन्याकडून म्हणजे इब्राहिम लोदीची सैन्य होतं किंवा राज्य होतं यांच्याकडून त्या ठिकाणी लूट करायला सुरुवात केली राज्यामध्ये. आणि जी लूट मिळाली ही सर्व लूट म्हणजे संपत्ती असेल ही बाबराने काय केली? आपल्या सैनिकामध्ये वाटून टाकली, सर्व संपत्ती वाटून टाकली. त्यामुळे काय झालं तर बाबराचे सैन्य असतील म्हणजे विदेशातून आलेले सर्व जाती धर्माचे, त्याच्यामध्ये तुर्की होते, इराणी होते, अफगाण होते, हे सर्वजण होते.
यांनी सर्वांनी बाबराला एक पाठिंबा द्यायचं काम केलं होतं आणि ही संपत्ती मिळाल्यानंतर ते आनंदित झाले, खुश झाले. आणि तत्कालीन स्थितीमध्ये बाबराला काय मिळालं, भारतामधली मुघल घराण्याची जे मुघल घराण्याची सत्ता आहे प्रस्थापित करता आणि इकडे उलट काय झालं तर इब्राहिम लोदीची सर्व सत्ता नष्ट झाली. तत्कालीन स्थितीमध्ये भारतामध्ये अनेक छोटे मोठे राज्य होते. त्याच्यामध्ये जे काही बंगाल असेल, तत्कालीन स्थितीमध्ये असे बरेच भाग होते की उत्तर भारत, दक्षिण भारताचा भाग, भारतामधल्या 5 बहामनी शाह्या असतील, त्याच्यानंतर जे काही हिंदू शासक असतील, हे छोटे मोठे साम्राज्य होते. पण इब्राहिम लोदीला पाठिंबा द्यायचं काम कोणीच केलं नाही. याचं कारण काय होतं तर इब्राहिम लोदी याचा पराभव व्हावा आणि पराभव झाल्यानंतर आपण बाबराचा पराभव करू, पुन्हा सत्ता मिळवावी, हिंदू शासकांनाही वाटत होतं आणि मुस्लिम शासकांना, अन्य शासकांना वाटत होतं. पण ह्या सर्वांच्या उलट झालं. बाबर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर बाबराने काय केलं तर 1526 मध्ये त्यांनी विस्तार करायला सुरुवात केली. आता विस्तारच्या पॉईंटमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे पानिपतची पहिली लढाई झाल्यानंतर बाबराने कशा पद्धतीने विस्तार केला. त्यावेळेस कोणत्याही शासकाने इब्राहिम लोदीला मदत केली नाही बाबराविरुद्ध, म्हणून भारतामध्ये मुघल घराणे स्थापन झाले. आता या पानिपतच्या पहिल्या लढाईची किंवा पानिपतची पहिली लढाई ही घडून आल्यानंतर या पानिपतच्या लढाईची बाबराच्या यशाची कारणे काय होती तर हे आपण बघून घेऊ. तर सर्वप्रथम बघा, पानिपतच्या युद्धात बाबराच्या यशाची कारणे. सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे इब्राहिम अन्यायी अंतर्गत धोरण. इब्राहिमचे अन्यायी अंतर्गत धोरण. लोदी घराण्याचं जी राजसत्ता होती ही राजसत्ता अफगाण सरदाराशी निगडीत होती लोदी घराण्याची. आणि इब्राहिम लोदीने स्वतःची अन्यायी शासन व्यवस्था निर्माण केली. दरबारामध्ये बसत असताना म्हणजे पारंपरिक आलेली पद्धत म्हणजे काय होतं तर सर्व सामंत सरदार असतील यांचे सल्ले अनुभव ऐकून घ्यायचं, पण इब्राहिम लोदी ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे इब्राहिम लोदी विरुद्ध एक सर्व अफगाण सरदाराचं वातावरण कसं आलं, विरोधाचं वातावरण निर्माण झालं. हा शासक लोदी घराण्यावर नसावा, राहू नये यासाठी ते प्रयत्न करत होते. अशा पार्श्वभूमीमध्ये बाबर भारतात येण्यासाठी उत्सुक होता. त्याला आमंत्रित करण्यात आलं, त्याला पाठिंबा दिला गेला, बाह्य पाठिंबा दिला गेला, उघड पाठिंबा नव्हता तरी पाठिंबा दिला गेला. आणि बाबराने त्याचाच फायदा घेतला की इब्राहिम लोदी विरुद्ध कोणीही मदत करायला येणार नाही आणि आपलं कमी सैन्य असून सुद्धा आपण त्याला विजय मिळवू शकतो हे बाबराला माहीत होतं. जर भारतातले सर्व शासक एकत्र आले असतील आणि इब्राहिम लोदी सोबत आले असते तर बाबराचा पराभव झाला असता. त्याचबरोबर जरी इब्राहिम लोदीचे जे सैन्य आहे, जे अफगाण सरदार आहेत, या सर्वांनी जरी मदत केली असती तरीही बाबराचा पराभव झाला असता. म्हणजे बाबराला विजय मिळवता आला नसता. पण पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे 21 एप्रिल 1526च्या लढाईत बाबराच्या यशाचं कारण काय झालं तर इब्राहिम लोदीच्या राज्यातलं अंतर्गत एक अन्यायी धोरण असल्यामुळं, म्हणजे तो कोणालाही ऐकत नव्हता, कोणाचे निर्णय मान्य करत नव्हता, यामुळे त्याचा पराभव झाला. म्हणजेच बाबराचा विजय झाला. यशाची कारणे, बाबर यशस्वी का झाला. तर दुसरं होतं इब्राहिमचे बेशिस्त व अप्रशिक्षित सैन्य. आता इब्राहिम लोदी हा बेशिस्त होता. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये इब्राहिम लोदीने काय केलं, स्वतःला एक राजा आणि माझ्या सल्ल्यानुसार माझे जे काही हुकूम आज्ञा असतील याच्या पलीकडे काहीही करायचं नाही आणि स्वतःच्या मनमर्जीनुसार कोणतेही निर्णय घेऊ लागला. आणि हे निर्णय जे काही अफगाण सरदार असतील, त्याच्या दरबारातले अनुभवी जे काही त्याच्या वडिलापासून अनुभवी व्यक्ती होते, त्यांची आज्ञा त्यांनी मान्य केली नाही. आणि त्याचबरोबर याच्या सैन्यामध्ये अप्रशिक्षित सैन्य होते. म्हणजे सैन्यावर त्याचं नियंत्रण नव्हतं. सैन्यावर नियंत्रण नसल्यामुळे प्रशिक्षण त्याला योग्य पद्धतीने मिळायला त्यांनी दिलं नव्हतं. त्याचबरोबर त्यांचे वेतन चांगल्या पद्धतीने दिलं नव्हतं. सैन्यामध्ये भ्रष्टाचार वाढायला सुरुवात झाला. प्रत्येकामध्ये गटबाजी निर्माण झाली. अनेक सैन्याचे वेगवेगळे गट निर्माण झाले. अशा सर्व पार्श्वभूमीमध्ये युद्धामध्ये इब्राहिम लोदीच्या बाजूने कुशल असे प्रशिक्षित सैन्य सुद्धा नव्हते आणि इब्राहिम लोदीच्या अशा वागण्यामुळे, त्याच्या वर्तनामुळे त्यांनी सपोर्ट सुद्धा केला. नंबर 3चं होतं बाबराचे शिस्तबद्ध व प्रशिक्षित सैन्य. आता बाबर
बाबर हा शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित सैन्य का म्हटलंय, तर बाबर हा लहानपणापासून त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या होत्या. त्याचे स्वतःचं जे फरगना राज्य हे त्याच्या हातून गेलं होतं, ते मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. समरकंद राज्य पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काबूल हे प्रदेश त्यांनी हस्तगत केला. अशा पद्धतीने त्या काळामध्ये तुर्की असेल, अफगाण असेल, त्याच्यानंतर इराणी असेल, या भारतातले जसे जे हिंसक पद्धतीचे जे शासक होते किंवा टोळ्या होत्या, राजवंशी होते, यांच्या विरुद्ध त्याला युद्ध करण्याचा अनुभव होता. पण हाच अनुभव बाबराने आपला पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये वापरला आणि त्यामुळे त्याने काय प्रशिक्षित सैन्य होते. म्हणजे सर्व जाती धर्मातले, इराणी असेल, अफगाण असेल, तुर्की असेल, त्याच्यानंतर आदिवासी जे टोळे असतील, ते हिंसा करणाऱ्या अशा टोळ्या होत्या, अशा सर्व लोकांना त्यांनी मुघल सैन्यामध्ये दाखल करून घेतलं, त्यांना योग्य मोबदला दिला. म्हणजे याचं उदाहरण काय झालं, तर बाबराने पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये इब्राहिम लोधी विरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर जी इब्राहिम लोधीच्या सैन्यातली किंवा राज्यातली लूट केली, ती सर्व संपत्ती सैन्यात वाटून टाकली. त्यामुळे काय होऊ लागलं, उत्साहाचं वातावरण बाबराच्या सैन्यामध्ये निर्माण झालं की आपला शासक हा उदार आहे, आपल्याला एवढा मोठा खर्च करतो, तर आपण त्याच्यासाठी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. अशा पद्धतीचं वातावरण त्या प्रशिक्षित सैन्याकडे होतं. आणि त्या काळामध्ये त्याच्याकडे चांगले शस्त्रास्त्र, दारुगोळा असे तंत्रज्ञान असल्यामुळं तो युद्धामध्ये यशस्वी होऊ शकला. म्हणजे हे पानिपतच्या युद्धात बाबराच्या यशाची ही कारणे आहे. त्याच्यानंतर बाबराच्या तोफा व बंदुकाचा उपयोग. बाबराने सर्वप्रथम तोफा आणि बंदुका या दोन्हीचाही वापर केला होता. तोफाचा वापर कशा पद्धतीने केला, तर तुलुगमा पद्धत तर केलीच होती. त्यामध्ये 2 गाडीच्या सहाय्याने त्या तोफा वाहून न्यायच्या आणि योग्य ठिकाणी त्या ठेवून पुढच्या शत्रूवर म्हणजे इब्राहिम लोधीच्या सैन्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. बंदुकाचा सुद्धा वापर केला. हे तंत्रज्ञान इब्राहिम लोधीच्या सैन्याला माहीत नव्हतं. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामध्ये हजारो सैन्याची हत्या घडून आली किंवा हजारो सैन्य मृत्यू पावले. त्यामुळे तोफखाना आणि बंदुका ह्या पानिपतच्या पहिल्या लढाईसाठी एक महत्त्वपूर्ण ठरलं. त्याच्यानंतर बाबराची तुलुगमा युद्धपद्धतीचा वापर. म्हणजे टप्प्याटप्प्याने त्यांनी सैन्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली, की टप्प्याटप्प्याने सैन्य इब्राहिम लोधीच्या सैन्याविरुद्ध पाठवायला सुरू केलं. कारण एक तुकडी जास्त युद्ध करून आल्यानंतर त्याला थांबवून त्याला विश्रांती देऊन पुन्हा दुसरी तुकडी पाठवली जाऊ लागली. त्याचबरोबर आपले जे सैन्य ठेवलं आहे तिथे त्याच्या सभोवताली खंदक खंदण्यात आलं. त्यामुळे काय होऊ लागलं, इब्राहिम लोधीचं सैन्य आलं तर त्या खंदकामध्ये पडलं जाऊ लागलं. अशा पद्धतीने युद्धनीती त्यांनी तुलुगमा नावाची पद्धत निर्माण केली. आणि बाबराच्या सैन्यामध्ये कार्यक्षम घोडदळ होते. इराणी म्हणजे चांगल्या पद्धतीचे इराणी घोडे होते, ते चपळ गतीचे असायचे आणि ते गतीने बाबराने इब्राहिम लोधीच्या सैन्यावर आक्रमण करताना ही चपळ गतीचे घोडे जास्त पद्धतीने म्हणजे वेगाने जाऊन त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन किंवा मदत करू लागले. म्हणजे हे घोडदळ सुद्धा बाबराच्या विजयाचं एक कारण ठरलं. आणि बाबराची कसलेली अनुभवी नेतृत्व. बाबर हा लहानपणापासून हाल अपेष्टा आणि अशा स्थितीमध्ये जीवन जगलेला व्यक्ती होता, शासक होता. आणि त्यांनी बालपणापासून सत्ता संघर्ष पाहिला होता, म्हणून त्याला असे युद्ध करण्याचा अनुभव बऱ्याच ठिकाणी आला होता. आणि या सर्व अनुभवाचा त्यांनी वापर पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये केला. त्याच्यानंतर तुलगमा पद्धत ही 6 नंबरचा पॉईंट होता. 7 नंबर बाबराचे कसलेले अनुभव नेतृत्व. नंबर 8 इब्राहिमचा भारतीय राजाचा विरोध. इब्राहिमला भारतीय राजाचा. इब्राहिम या शासकाला भारतातील सर्व शासकांचा विरोध होता, सर्व शासकांचा. कारण इब्राहिमची शासन व्यवस्था कोणालाही नको होती. त्याच्या अंतर्गत वर्तनामुळे त्याच्या वर्तनामुळे त्याच्या राज्यातील व्यक्तीला शासक म्हणून नको होता. त्याचबरोबर त्याच्या बाजूला म्हणजे राजपूत असतील किंवा अन्य जे बहामनी शाया असतील, हिंदू जे काही शासक असतील, ह्या सर्वांना हा शासक नको होता. आणि भारतावर इब्राहिम लोधीची सत्ता नष्ट झाली की पुन्हा एकदा आपण सत्ता प्रस्थापित करू, ही भारतातल्या काही राजाची महत्वाकांक्षा होती. म्हणजे बाबर काय करेल, युद्ध लुटमार करेल आणि निघून जाईल, अशी एक महत्वाकांक्षा होती. पण बाबर येथेच थांबला आणि पानिपतच्या युद्धात बाबराच्या यशाची कारण. त्याच्यानंतर या पानिपतच्या युद्धाचे परिणाम काय झाले किंवा महत्त्व काय होतं पानिपतच्या पहिल्या लढाईचं,
महत्त्व काय होतं हे सुद्धा समजून घ्यायचं आपण. तर नंबर 1 मध्ये भयंकर प्राणहानी झाली होती. प्राणहानीमध्ये जवळपास 40 ते 50 हजार लोक मृत्यू पडले, म्हणजे सैनिक इब्राहिम लोदीचे. नंबर 1चा पॉईंट भयंकर प्राणहानी. यामध्ये 40 ते 50 हजार सैनिक का मारले गेले, तर बाबराने तोफेचा वापर केला, बंदुकीचा वापर केला, लुझुमा नावाच्या पद्धतीचा वापर केला, आणि ही सर्व पद्धतीचा वापर केल्यामुळे अचानकपणे झालेल्या हल्ल्यामध्ये भारतातील म्हणजे इब्राहिम लोदीचे सैन्य मारले जाऊ लागले. पारंपरिक शस्त्रास्त्र हे इब्राहिम लोदीकडे होते, पण अत्याधुनिक शस्त्रास्त्र म्हणजे अत्याधुनिक शस्त्रामध्ये बंदुका आल्या, तोफखाना आला. त्याच्यामध्ये एक तोफखान्याचा जर हल्ला घडून आणला तर त्यामध्ये एक हजारावर माणसं त्यामध्ये मृत्यू पडला. अशा स्थितीमध्ये 40 ते 50 हजार इब्राहिम लोदीचे सैन्य मारलं गेलं. हे पानिपतच्या पहिल्या युद्धाचे परिणाम. त्याच्यानंतर नंबर 2 सुलतान शाहीचा शेवट. म्हणजे भारतामध्ये ज्या सुलतान शाह्या होत्या त्या सुलतानच्या शाहीमधल्या जे इब्राहिम लोदीची सर्वात शेवटचा शासक, लोदी घराण्याचा शेवटचा शासक, या शासकाची सत्ता नष्ट झाली पानिपतच्या युद्धानंतर. आणि कोणाची सत्ता आली तर बाबराची सत्ता. म्हणजे इसवी सन 1526 मध्ये बाबराने मुघल घराण्याची स्थापना केली. म्हणजे सुलतानशाही नष्ट झाली आणि भारतामध्ये एक नवीन पर्वाला सुरुवात झालं. 1526 मध्ये एक मुघल घराणे आलं. काबूलमधला जो शासक होता बाबर यांनी एक स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली. त्यालाच घराणं पडलं मुघल घराणं. आणि जे म्हणजेच आज आपण पेपरची माहिती सर्व पाहत आहोत. म्हणजे 1526 पासून ते 1857 पर्यंत त्यांची सत्ता टिकून होती. म्हणजेच आपला पेपर जरी 1526 ते 1707 पर्यंतचा भाग समजून घ्यायचा असेल तर याच मुघल घराण्याकडून इंग्रजांनी सत्ता प्रस्थापित म्हणजे मिळून घेतली होती आणि इंग्रज शासक बनले होते. म्हणजे जे सुलतानशाही होती ती नष्ट झाली आणि कोण आलं तर बाबर हा मुघल घराण्याचा संस्थापक ठरला. त्याच्यानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला आणि त्याच्यानंतर मुघल सत्तेची स्थापना झाली. हे तिसरा नंबरचा पॉईंट आहे, मुघल सत्तेची स्थापना. मुघल सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर मुघलांचं नेतृत्व निर्माण झालं. या मुघलांच्या नेतृत्वामध्ये बाबरचा मृत्यू झाल्यानंतर कोण आला, बाबराच्या नंतर हुमायून आला, हुमायूनच्या नंतर अकबर आला, अकबरच्या नंतर जहागीर आला, जहागीरच्या नंतर शहाजहान आला, शहाजहानच्या नंतर औरंगजेब आला. हे जे 6 शासक हे प्रभावी शासक म्हणून मुघल दरबारातील शासक किंवा मुघल घराण्यातील शासक होते. यांनी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुघल सत्ता ही भारतामध्ये दीर्घकाळ टिकून राहिली. केव्हापर्यंत तर भारतामध्ये ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित केली मुघलांकडून आणि अन्य जे भारतातले छोटे मोठे राजवंश आहे यांच्याकडून सत्ता मिळून घेतली. म्हणजे भारतातली प्रबळ जी शासन व्यवस्था होती ती मुघल ही दीर्घकाळ म्हणजे 1526 पासून आपली कारकीर्द किंवा विस्तार करायला त्यांनी सुरुवात केली. आता राजपुतांचा स्वप्नभंग. 1526 च्या कालखंडामध्ये राजपुतामध्ये राणा सांगा नावाचा हा व्यक्ती म्हणजे राजपूत राजा यांनी काय केलं होतं, बाबर भारतात येत असताना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्याची महत्वाकांक्षा काय होती तर बाबर इब्राहिम लोदीचा पराभव करेल, भारतातली संपत्ती लुटून घेईल आणि परत जाईल. आपल्या पारंपरिक जे विदेशातले इस्लाम शासककर्ते भारतात येत होते, सत्ता युद्ध करत होते, भारतातली संपत्ती घेऊन परत जात होते, असा बाबर सुद्धा परत जाईल अशी महत्वाकांक्षा होती. पण बाबर परत गेला नाही तर तरी सत्ता प्रस्थापित झाली आणि याचाच परिणाम म्हणजे खानवाचं पुढचं युद्ध झालं आणि राणा सांगाचा सुद्धा पराभव बाबराने करून आणला. आणि युद्धाच्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे बाबराची राजपुताची जी महत्वाकांक्षा होती ती सुद्धा स्वप्नभंग झाला की मी पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता प्रस्थापित केली. हे राणा सांगाचं म्हणजे राजपुतांचं ध्येय होतं ते बाबराने होऊ दिलं. आपण ह्याच्या पुढचा भाग म्हणजे बाबराचा विस्तार कसा झाला हे समजून घेणार आहोत. त्यामध्ये बाबर आणि राणा सांगा यांचे खानवाच्या युद्धाबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. पण पानिपतच्या युद्धामुळे परिणाम काय झाले हे समजून घ्यायचे आहे. आणि हे चौथा पॉईंट म्हणजे राजपुतांचा स्वप्नभंग झाला.
नंबर 5, नवयुगाचा प्रारंभ, नवीन युग निर्माण झाला. मुघल कालखंड, मुघलांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली 1526 मध्ये. आणि बाबराने काय केलं, पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर विजय मिळवल्यानंतर भारतातले सर्व प्रदेश एक एक पद्धतीने जिंकण्यास प्रारंभ केला. मग त्याच्याच वंशजातल्या हुमायूनच्या कालखंडामध्ये सुद्धा काही प्रमाणात विजय मिळवला आणि त्याची सत्ता सुद्धा नष्ट झाली होती. पण बाबराने काय केलं, तर भारतामध्ये सर्व दूर सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे नवीन, त्याच्यानंतर जहागीर आला, त्यांनी सुद्धा सत्तेचा विस्तार केला. शहाजहानने सुद्धा सत्तेचा विस्तार केला. त्याच्यानंतर औरंगजेबाने सुद्धा विस्तार केला. त्याच्यामध्ये दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये, दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्ही भागामध्ये सत्तेचा विस्तार घडून आणला. म्हणजेच बाबराच्या पानिपतच्या पहिल्या लढाईमुळे, म्हणजे 21 एप्रिल 1526च्या लढाईमुळे नवीन युगाला प्रारंभ झाला. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे, परकीय आक्रमणे बंद झाली. आता परकीय आक्रमणे कोणती होती? बाबर सुद्धा परकीय होता, म्हणजे भारत विदेशातून आलेला. पण बाबर भारतात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर, मुघल घराणं 1526 मध्ये स्थापन केल्यानंतर विदेशातले शत्रू बाबराला भिवून किंवा मुघल घराण्याला भारतामध्ये सत्ता आहे म्हणून आक्रमण करण्याचं त्यांनी सोडून दिलं. आक्रमण करण्यास कोणी यायला तयार नव्हतं. कारण लोधी घराण्याच्या अंताच्या वेळेस, म्हणजे इसवी सन 1525च्या कालखंडामध्ये भारतामध्ये असे छोटे मोठे राज्य होते आणि प्रत्येक जण स्वतःला शासक म्हणून समजत होता. पण 1526 मध्ये बाबर भारतात आल्यानंतर 1526 नंतर त्यांनी आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी काय केलं, तर भारतामध्ये सर्व दूर सत्ता पसरण्यास प्रारंभ केला. आणि त्यामुळं परकीय आक्रमणे होती ती बंद झाली. आणि मुघल शासक, म्हणजे शेवटचा पॉईंट 7वा, म्हणजे मुघल शासक. बाबर हा एक मुघल शासक म्हणून किंवा मुघल घराण्याचा संस्थापक म्हणून भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करून स्वतः एक राजा म्हणून तो घोषित झाला. म्हणजे आत्तापर्यंतचा भाग म्हणजे पानिपतची पहिली लढाई, म्हणजेच 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतची लढाई, इब्राहिम लोधी घराण्याचा शेवटचा शासक आणि बाबर म्हणजे मुघल घराण्याचा संस्थापक यांच्या दोघांमध्ये झालेलं पानिपतमध्ये झालेलं युद्ध. त्या युद्धामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला. बाबराने भारतामध्ये 1526 मध्ये स्वतःची एक शासन व्यवस्था म्हणजे मुघल घराणं स्थापन केलं. आणि हेच मुघल घराणं भारतामध्ये दीर्घकाळ टिकून राहिलं. ते मुघल घराणे किती काळापर्यंत राहिलं, तर ब्रिटिश काळापर्यंत ते टिकून राहिलं. म्हणजे ब्रिटिशांचं भारतावर अंमल किंवा एकछत्री अंमल निर्माण झालं तोपर्यंत टिकून राहिलं. पण आपलं प्रकरण किंवा आपला जो BA द्वितीय वर्षामधला सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधला जो आपलं दुसरं प्रकरण आहे, मुघल साम्राज्याची स्थापना, यामधला कालच्या प्रकरणामध्ये आपण बाबराबद्दल माहिती बघितली. आजच्या प्रकरणामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण बाबराबद्दल माहिती बघितली. आजच्या घटकामध्ये पानिपतची लढाई कशा पद्धतीने झाली, त्या लढाईची विस्तृत वर्णन पाहिलं. त्याचबरोबर पानिपतच्या युद्धात बाबराचा यश कशा पद्धतीने मिळालं, यशाची कारणे बघितली. त्याचबरोबर पानिपतच्या युद्धाचं परिणाम काय झालं याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहिली. म्हणजे आत्तापर्यंतचा भाग म्हणजे प्रकरण दुसरे, मुघल साम्राज्याची स्थापना, त्यामधला बाबर, त्याचबरोबर पानिपतची पहिली लढाई म्हणजे 21 एप्रिल 1526 मध्ये झालेली लढाई. हे 2 घटक पूर्ण झालेले आहेत. म्हणजे त्या मुघल साम्राज्याची स्थापना प्रकरण दुसऱ्यामधले 2 पॉईंट कंप्लीट झाले, बाबर आणि पानिपतची पहिली लढाई. आता उद्याच्या घटकामध्ये आपण पानिपतच्या लढाईनंतर बाबराने साम्राज्याचा विस्तार कसा केला, विस्तार हा घटक म्हणजे विस्तार कशा पद्धतीने झाला याची सखोल पद्धतीने माहिती घेणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंतचा भाग म्हणजे प्रकरण दुसऱ्यातल्या 2 पॉईंट, बाबर आणि पानिपतची लढाई, पहिली लढाई, याबद्दल विस्तृत अशी माहिती बघितली. तर उद्याच्या आपल्या भागामध्ये आपण बाबराने विस्तार कशा पद्धतीने केला याची माहिती पाहणार आहोत.